Hello students, welcome to the next session of this animal tissue. लास्ट सेशन आहे ॲनिमल टिश्यू या टॉपिकमधला शेवटचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण ॲनिमलमधले महत्त्वाचे 4 टिश्यू पाहतोय. एक एपिथेलियल टिश्यू अभ्यासलेला आहे, त्याची सबटाईप. दुसरं कनेक्टिव्ह टिश्यू. थर्ड मस्क्युलर टिश्यूमधला आपण सुरुवातीचा स्केलेटल टिश्यू हा पार्ट पाहिलेला आहे आणि याच्यानंतर एक आपण नर्वस टिश्यू पाहणार आहे. आता हे जे मस्क्युलर टिश्यू आहेत, या मस्क्युलर टिश्यूमध्ये एकूण 3 टाईप आहेत. कोणते 3 टाईप्स आहेत? एक स्केलेटल म्हणजे जो हाडांशी जोडलेले स्नायू असतात, ज्याला आपण स्ट्रायेटेड म्हणतो. दुसरा टाईप आहे तो स्मूथ मसल्स, की जो हाडांना जोडलेला नसतो, त्याला नॉन स्केलेटल म्हणायचं. आणि याच्यानंतर कार्डियक. म्हणजे आता आपल्याला सेकंड टाईप अभ्यासायचा आहे, तो म्हणजेच स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रायेटेड मसल्स. स्मूथ मसल्स. आता या मसल्सना स्मूथ मसल्स का म्हणायचं? तर ज्या स्नायूंच्या मध्ये स्ट्रायशन्स नसतात, स्ट्रायशन्स आर कम्प्लिटली ॲब्सेंट, म्हणजे त्याच्या इनसाइडला कुठलाही अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड हा कन्सेप्ट नसतो, म्हणून यांना म्हणायचं स्मूथ मसल्स. ओके. They are also called as a non-striated muscles. Why? Because striations are absent. Okay. स्ट्रायशन्स काय असतात हे आपण प्रिव्हियस मसल्समध्ये बघितलेलं आहे. अल्टरनेट डार्क आणि लाईट बँडला काय म्हणायचं? स्ट्रायशन्स. इथं मात्र स्ट्रायशन्स नसतात. म्हणजे हे जर मसल्स आपण बघितले, जनरली हे दोन्ही टोकाला पॉइंटेड असतात, स्पिंडल शेप्ड म्हणतो आपण. हा एक मसल फायबर आहे. त्याच्यानंतर अशा अनेक मसल फायबर्स असतात. ग्रुपने असतात, ते कोणालाही जोडलेले पण नसतात. ह्या मसल फायबरमध्ये कुठेही स्ट्रायशन्स नाही आहेत. सो स्ट्रायशन्स आर ॲब्सेंट, कॉल्ड एज नॉन स्ट्रायटेड मसल्स. यांना असंही म्हटलं जातं नॉन स्ट्रायेटेड इनव्हॉलंटरी. लास्ट लेक्चरला आपण स्केलेटल बघितलं होतं, ते स्ट्रायेटेड होतं, व्हॉलंटरी होतं. हे मात्र इनव्हॉलंटरी आहेत. सो इनव्हॉलंटरी बिकॉज दे डू नॉट वर्क अकॉर्डिंग टू आवर विल. आपल्या विलनुसार ते काम करत नाहीत. नॉट अकॉर्डिंग टू विल. सो इंडिपेंडंट फंक्शन असतं, आपल्या इच्छेनुसार ते काम करत नाहीत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं इनव्हॉलंटरी मसल्स. ओके. बघा, स्ट्रायशन्स नाही आहेत, सायटोप्लाझम त्याचा क्लिअर असतो, याला म्हणायचं स्मूथ मसल्स. स्ट्रायशन्स ॲब्सेंट आहेत म्हणून काय म्हणायचं? नॉन स्ट्रायटेड मसल्स. हे आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत म्हणून यांना काय म्हणायचं? इनव्हॉलंटरी मसल्स. ओके. They are mostly present in visceral organ, that's why they are called as visceral muscle also. So also called as visceral muscles. Why they are called as visceral muscles? Because they are present in visceral organs. Location है visceral organs. आता हे विसेरल ऑर्गन्स कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, हे विसेरल ऑर्गन आहेत. स्टमक, इंटेस्टाईन. त्याचबरोबर ते ब्लड वेसलमध्ये सुद्धा असतात. सो ऑल्सो प्रेझेंट इन ब्लड वेसल्स. सो दिस इज द लोकेशन. बघा, स्मूथ मसल्स म्हणायचं, नॉन स्ट्रायटेड म्हटलं जातं, इनव्हॉलंटरी म्हटलं जातं,
विसेरल म्हटलं जातं. लोकेशन आहे विसेरल ऑर्गन स्टमक आणि इंटेस्टाईन, त्याचबरोबर ते ब्लड व्हेसलमध्ये सुद्धा असतात. ओके, आता आपण स्ट्रक्चर बघूया कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर हे जे मसलचं बाहेरचं आवरण आहे याला म्हणायचं सार्कोलिमा. काय म्हटलं आता? सार्कोलिमा. ह्या मसलमध्ये इनसाइडला सायटोप्लाझम असतो. कोणतीही मसल सेल घ्या, हा मसलचं सेल आहे. पॉइंटेड स्ट्रक्चर असतं दोन्ही टोकांना. सायटोप्लाझम असतो. या सायटोप्लाझमला काय म्हणायचं आहे? सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम, राईट. हे सार्कोप्लाझममध्ये मायोफायब्रिल्स असतात. हे मायोफायब्रिल्स आहेत, परंतु याच्यात कुठेही स्ट्रायेशन्स नसतात. सो मायोफायब्रिल्स प्रेझेंट. मसलचं बेसिक युनिट असतं ते मायोफायब्रिल्स असतं, हे प्रेझेंट आहेत, परंतु याच्यामध्ये कुठंही स्ट्रायेशन्स नाहीत. विदाउट स्ट्रायेशन्स. सो दीज आर दी मायोफायब्रिल्स. मायोफायब्रिल्स. ओके. आता ह्या प्रत्येक मसलच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतं. सिंगल, स्पेरिकल, लार्ज, सेंट्रल हे न्यूक्लियस असतं. सो फायबर्स आर अनब्रँचड. सेल्स आर अनब्रँचड आहेत. दोन्ही टोकाला पॉइंटेड आहे, स्पिंडल शेप्ड आहेत. स्पिंडल शेप्ड किंवा यालाच फ्युजिफॉर्म शेप असंही म्हटलं जातं. MCQ आहे, फ्युजिफॉर्म शेप. दोन्ही टोकाला पॉइंटेड असतो, याला स्पिंडल शेप्ड किंवा काय म्हणायचं? फ्युजिफॉर्म शेप्ड. अनब्रँचड आहेत, फ्युजिफॉर्म शेप्ड आहेत. त्याचबरोबर ह्या मायोफायब्रिलमध्ये जे मायोफायब्रिल आहेत याच्यात ॲक्टिन आणि मायोसिन याचं प्रमाण ॲक्टिनचं जास्त असतं ॲज कम्पेअर्ड विथ प्रिव्हियस मसल्स. सो दे कंटेन्स मोर ॲक्टिन. ॲक्टिन प्रोटीन असतं बट लेस मायोसिन. ॲक्टिनचं प्रमाण जास्त आहे, मायोसिनचं प्रमाण कमी आहे. न्यूक्लियस हे सिंगलच आहे, लार्ज आहे, सेंट्रल आहे. मायोफायब्रिल्स प्रेझेंट आहेत. बाहेरच्या आवरणाला म्हणायचं सार्कोलिमा, लिक्विड पार्टला म्हणायचं सार्कोप्लाझम. न्यूक्लियस आहे आणि हे जे थ्रेड लाईक फिलामेंट दिसतात ते मायोफायब्रिलचे आहेत. सो दे शोज इनव्हॉलंटरी मुवमेंट्स अँड दे आर इनर्वेटेड बाय ANS. याच्या सभोवताली ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असतं. सो दे आर इनर्वेटेड बाय ANS, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. हा नर्वस सिस्टीमचा पार्ट असतो की जो त्याच्या सभोवताली असतो. याच्या सभोवताली ANS असते, म्हणजेच ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमचा सिग्नल येतो आणि त्याच्या अंडर हे काम करतात. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या अंडर हे काम करतात आणि म्हणून हे जे इनर्वेटेड आहेत. सो इनर्वेटेड बाय ANS. ओके. आता हे जे मसल्स आहेत याच्यामध्ये सुद्धा टाईप आहेत. ते जर जनरली जे तुमचे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनला लेंथ वाईज असतील तर याला म्हटलं जातं लॉन्जिट्युडिनल मसल्स, आणि जर त्या ऑर्गनला लेंथ वाईज नसतील, सर्कम्फरन्शियल असतील, गोलाकार असतील, तर त्याला सर्क्युलर मसल्स म्हटलं जातं. सो दे हॅविंग टू इम्पॉर्टंट टाईप्स, लॉन्जिट्युडिनल
and circular. So they are lengthwise to the organ and they are circular to the organ. Lengthwise ह्या ऑर्गनला लेंथवाईज असतील तर लॉन्जिट्युडिनल म्हटलं जातं आणि ऑर्गनमध्ये ते सर्कमफरन्शियल असतील. सो सर्कमफरन्शियल टू दी ऑर्गन. ओके, हा पहिला पार्ट कळालेला आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा बघा. स्मूथ मसल्स आहेत, स्मूथ टिश्यूमध्ये असतात, नॉन स्ट्रायटेड आहेत, स्ट्रायशन्स नाही आहेत, आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, याला म्हणायचं इनव्हॉलंटरी. विसेरल ऑर्गन्समध्ये आहेत, म्हणजे विसेरल ऑर्गन्स स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये असतात, त्याचबरोबर ब्लड वेसलमध्ये आहेत. हे जे सेल्स आहेत याला कुठेही ब्रँच नाहीत, अनब्रँचड आहेत, दोन्ही टोकाला पॉइंटेड आहेत म्हणून स्पिंडल शेपड म्हणायचं किंवा काय म्हणायचं फ्युजिफॉर्म शेपड. इनर्वेटेड बाय ANS मिळणारा सिग्नल हा ॲटोनॉमस नर्वस सिस्टीममधून येतो. लेंथवाईज ऑर्गन्सला असतील तर याला म्हणायचं लॉन्जिट्युडिनल, ऑर्गनला सर्कमफरन्शियल असतील तर याला म्हणायचं सर्क्युलर. आणि अशा प्रकारचे कोणतेही स्ट्रायशन्स नसणारे मसल्स आहेत यांना म्हणायचं स्मूथ मसल्स. आणि हे स्मूथ मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन घडवून आणतात. कोणाचं? स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल म्हणजे विसेरल ऑर्गनचं. आणि म्हणून याचं मेन फंक्शन असतं पेरिस्टाल्टिस. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ स्मूथ मसल्सला विसेरल ऑर्गनला म्हटलं जातं पेरिस्टॅल्सिस. सो पेरिस्टॅल्टिक मूवमेंट ऑफ विसेरल ऑर्गन्स. ह्या विसेरल ऑर्गनची पेरिस्टॅल्टिक मुवमेंट असते, ही मुवमेंट घडवून आणण्याचं काम हे स्मूथ मसल्स असतं. ओके, कळलेलं आहे तुम्हाला. सेकंड टाईप आहे स्मूथ मसल्स, आणि हे स्मूथ मसल्स यालाच आपण नॉन स्ट्रायटेड मसल्स म्हणत असतो किंवा स्ट्रायटेड स्ट्रायशन्स ॲब्सेंट असतात, इनव्हॉलंटरी किंवा व्हिसेरल मसल म्हणत असतो. याचे आपण नेम आहे, या नेमचं मिनिंग्स बघितले, ऑदर नेम्स बघितले, लोकेशन्स बघितले, याच्यानंतर स्ट्रक्चर बघितलं, कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आणि सगळ्यात शेवटी फंक्शन बघितला. एक लक्षात ठेवायचं, या स्मूथ मसल्समध्ये जे मायोफायब्रिल्स आहेत या फायब्रिल्समध्ये ॲक्टिनचं प्रमाण जास्त असतं आणि मायोसिन प्रोटीन हे कमी प्रमाणात असतं. आणि याला मिळणारा सिग्नल हा ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमकडून येतो. होणारं फंक्शन हे पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हटलं जातं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ दिस विसेरल ऑर्गन कॉल्ड ॲज पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ओके, लास्ट टाईप आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे नंबर 3 मस्क्युलर टिश्यूमधला नंबर 3 टाईप आहे तो कार्डियाक मसल्स. फर्स्ट टाईप कुठला? स्केलेटल मसल. सेकंड टाईप नॉन स्केलेटल किंवा स्मूथ मसल. थर्ड टाईप आहे तो कार्डियाक मसल्स. आता हा कार्डियाक मसल्स आहे, याची जर लोकेशन आपण बघितली, नावावरून सांगता येतं. कार्डिओ मीन्स कार्डियाक मीन्स हार्ट, हार्ट वॉलमध्ये असतो. सो इन हार्ट वॉल, प्रेझेंट इन हार्ट वॉल, ज्याला आपण पेरिकार्डियम म्हणत असतो. हृदयावरती जे आवरण असतं ते पेरिकार्डियम आहे, या हार्ट वॉलमध्ये त्याची लोकेशन आहे. स्ट्रक्चर बघूया आपण. आता स्ट्रक्चर जर बघितलं तर इथले जे मसल फायबर आहेत हे, हा एक मसल फायबर आहे. ब्रँचड असतात.
याला ठराविक अंतरावरती पार्टिशन असतं, ज्याला आपण इंटरकॅलेटेड डिस्क असंही म्हणत असतो. ह्याच्यामध्ये लार्ज नंबरचे असे फायबर्स असतात ज्याच्यात स्ट्रायेशन्स असतात. मायोकार्डियल फायबर्स म्हटलं त्याला. आणि त्या प्रत्येक फायबरमध्ये स्ट्रायेशन्स असतात. जसं स्मूथ मसल्समध्ये पण फायबर्स होते पण स्ट्रायेशन्स नव्हते, कम्प्लीट ॲब्सेंट होते. इथं मात्र स्ट्रायेशन्स प्रेझेंट आहेत. सो न्यूक्लियस इज प्रेझेंट बिटवीन टू पार्टिशन्स. ह्या दोन पार्टिशनच्या मध्ये न्यूक्लियस असतं. ची नावं काय काय बघूयात आपण. बाहेरचं आवरण सेम लेबल असतं, तुम्हाला माहित आहे, सार्कोलिमा. सार्कोलिमा. हे जे पार्टिशन आहे याला म्हणायचं इंटरकॅलेटेड डिस्क. कॅलेटेड डिस्क. हा जो पार्ट आहे याला म्हणायचं न्यूक्लियस. हे जे थिन फिलामेंट इनसाइडला आहेत याला म्हणायचं मायोकार्डियल फायबर्स. मायोकार्डियल फायबर्स. ओके. लिक्विड पार्ट असतो, त्या लिक्विड पार्टला म्हणायचं, आज याच्या इनसाइडला लिक्विड पार्ट असतो सेलमधला, जसं आपण सायटोप्लाझम म्हणत असतो, इथं सार्कोप्लाझमच म्हटलं जातं, कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. सो लिक्विड पार्ट इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. तर हे कार्डियाक मसलचं स्ट्रक्चर आहे. कार्डियाक मसल्स. ओके. आता वैशिष्ट्य काय काय बघूया. हे जे कार्डियाक मसल्स आहेत यांना हे सुद्धा आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, म्हणजे इनव्हॉलंटरी मुवमेंट्स. सो इनव्हॉलंटरी. याला स्ट्रायेटेड इनव्हॉलंटरी म्हटलं जातं कारण स्ट्रायेशन्स असतात. सो इट कंटेन्स स्ट्रायेशन्स. ईच फायबर हॅव्हिंग स्ट्रायेशन्स अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स. याच्यात स्ट्रायेशन्स पण असतात परंतु स्केलेटल मसलपेक्षा कमी असतात. सो हॅव्हिंग दिस स्ट्रायेशन्स but less than the skeletal muscles. Striations. And that's why they are called as involuntary striated muscles. Involuntary striated muscles. Okay, so these fibers, muscle cells are branched. So they are branched. They shows partition. This partition is called as intercalated disc. So shows partition. Called as intercalated discs. Intercalated disc
ओनली प्रेझेंट इन कार्डियाक मसल्स, इम्पॉर्टंट आहे. ब्रँचड आहेत, इनव्हॉलंटरी स्ट्रायटेड मसल्स आहेत. सो they shows slow movement, do not causes fatigue. So each cell contains the nucleus, central large nucleus आहे प्रत्येक सेलमध्ये. सो युनिन्यूक्लिएटेड सिंगल न्यूक्लियस असतं सेलमध्ये. ह्या सेल्स आहेत, न्यूक्लियस सिंगल असतं. ह्याच्यामध्ये लार्ज नंबरच्या मायटोकॉन्ड्रिया, ग्लायकोप्रोटीन्स आणि लिपिड्स असतात. सो सेल कंटेन्स more मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया का पाहिजेत? कारण एनर्जीच पाहिजे. कॉन्ड्रिया, त्याच्यानंतर ग्लायकोजन आणि लिपिड्स. सेलच्या सार्कोप्लाझममध्ये असतात. हे जे हार्ट आहे हे स्वतःहून आकुंचन प्रसरण होतं. याला ब्रेनकडून, नर्वस सिस्टीमकडून मेसेज लागत नाहीत. काही प्राण्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीमकडून मेसेज लागतो. इथं आपलं जे हार्ट आहे ते स्वतःच सिग्नल तयार करतं, स्नायूमध्ये सिग्नल तयार करतं. सो इन सम ॲनिमल इट इज मायोजेनिक. सो मायोजेनिक और न्यूरोजेनिक. आपलं हार्ट आहे ते मायोजेनिक आहे. सो इम्पल्स जनरेटेड इन मसल्स, सिग्नल मिळतो तो मसलमधून मिळतो म्हणून मायोजेनिक म्हणायचं. त्याला कॉन्ट्रॅक्ट व्हायला माहिती जर नर्वस सिस्टीमकडून येत असेल तर न्यूरोजेनिक म्हटलं जातं. सो वर्क्स बाय सिग्नल comes from the muscles and signal comes from the nervous system. म्हणजेच message is generated in muscles, under the muscles, under control of muscles. These are under control of nervous system, सो कॉल्ड ॲज न्यूरोजेनिक. आपल्या मोस्टली मॅमेलियन किंवा ह्युमन हार्ट आहे ते कसलं आहे? मायोजेनिक आहे, कारण मसलमध्ये सिग्नल तयार होतो. एकमेव असे स्नायू आहेत की जी स्वतःच माहिती तयार करतात आणि त्याच्यानुसार वर्किंग करतात. याचं जर फंक्शन आपण बघितलं तर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. सो कॉन्ट्रॅक्शन and relaxation of heart. हार्टबीट असतात, नॉर्मल 72 बीट्स पर मिनिट असतं. हे हार्टबीट मेंटेन करण्याचं काम असतं. हे कार्डियक मसल्स असतं. याच्या होणाऱ्या मुवमेंट या स्लो मुवमेंट असतात. यांना कुठल्याही प्रकारचा फॅटिग, थकवा असत नाही. म्हणजेच they do not causes weakness because movements are slow movements. So they having slow movements, so do not causes the fatigue. Clear? बघा आता याच्यामध्ये शेवटचा टाईप आहे तो म्हणजे कार्डियक मसलचा टाईप आहे. लोकेशन बघितली तर नावावरून सांगता येतं कार्डियक म्हणजे हार्ट वॉलमध्ये आहेत, पेरिकार्डियममध्ये आहेत. इनव्हॉलंटरी स्ट्रायटेड आहेत, म्हणजे स्ट्रायेशन्स आहेत म्हणून स्ट्रायटेड. आपल्या इच्छेने काम करत नाहीत म्हणून काय म्हणायचं? इनव्हॉलंटरी. दे आर ब्रँचड, याला ब्रँचेस असतात. शोज पार्टिशन कॉल्ड एज इंटरकॅलेटेड डिस्क. हे जे पार्टिशन दिसतं तुम्हाला ह्या डिस्कला म्हटलं जातं इंटरकॅलेटेड डिस्क. हे जे ज्या ठिकाणी पार्टिशन तुम्ही बघताय हे सगळे पार्टिशन म्हणजे इंटरकॅलेटेड डिस्क आहेत. दोन पेशींच्या मध्ये. सेल कंटेन्स मोर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं प्रमाण जास्त आहे कारण एनर्जीची गरज असते. ग्लायकोजन, लिपिड हे एनर्जी सोर्स म्हणून वापरतात. मायोजेनिक असतं, अंडर कंट्रोल ऑफ मसल. जी लागणारी माहिती आहे ही मसलकडूनच येते म्हणून याला म्हणायचं मायोजेनिक. काही ॲनिमल्समध्ये जे हार्ट असतं ते न्यूरोजेनिक आहे, नर्वस सिस्टीम अंडर काम करतं. फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. म्हणजे
हार्टची जी रिदमिक मुवमेंट असते, वन कॉन्ट्रॅक्शन वन रिलॅक्सेशन, याला आपण हार्टबीट म्हणतो किंवा कार्डियक सायकल म्हणतो. हे हार्टबीट कार्डियक सायकल हे मेंटेन करण्याचं काम आहे कार्डियक मसल्सचं. सो कार्डियक सायकल, मेंटेन कार्डियक सायकल किंवा हार्टबीट्स. So this is the last form of the muscle. First one is skeletal muscle, second one smooth non-skeletal, and the last one cardiac muscles. So these are the three major types of muscles included in muscular tissue. So it complete the second last tissue, muscular tissue. First one epithelial, second connective tissue, third one muscular tissue. त्याचे तीनही पार्ट कंप्लीट झालेले आहेत. याच्यानंतर एक लास्ट पार्ट आहे आपल्याला की जो नर्वस टिश्यू आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. ही डायग्राम काढून घ्या, एक्सप्लेनेशन लिहून घ्या.